नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका ट्रेंडिंग रीलवरती व्हिडिओ केला आहे. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, ही रील खूप ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला आणि या रीलवरती मुलं मुली दोघं व्हिडिओ बनवत आहे, म्हणून दोघं बनवू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, ठीक आहे. आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या झिप फाईलमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे झिप फाईल कुठून घ्यायची असते, तिथून तुम्ही झिप फाईल घ्यायची. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता चला मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता काय करायचं, आधी अशा प्रकारे जे काही आपलं VPN असेल तर सुपर VPN अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या. नंतर जे काही आता आपले मेन CapCut ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे आणि अशा प्रकारे ॲड करायचे. वरती या ऑप्शनवरती क्लिक करायचे. रेशोमध्ये यायच्या आधी 9:16 रेशो सिलेक्ट करायचे, टिक करायचे. आणि जर तुमचा फोटो छोटा असेल फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे 2 बोट ठेवून तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करून घ्यायचे, ठीक आहे. नंतर खाली ॲड ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. साऊंड्समध्ये यायचे. 2 नंबरच्या फाईल मॅनेजरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे. आणि तुम्हाला झिप फाईलमध्ये अशा प्रकारे 21 सेकंदाचे ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ भेटेल. तर हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इम्पोर्ट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे. नंतर हे गाणं इथून लागेल. तर याच्या पुढे जे काही प्लसचं बटन आहे इथे या बटनवरती क्लिक करून इथून अशा प्रकारे गाणं ॲड करून घ्यायचे. आणि जो काही आपला मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून याचे जे काही लेअर आहे आपल्या गाण्याच्या शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे, ठीक आहे. जिथंपर्यंत आपलं गाणं आहे तिथंपर्यंत अशा प्रकारे बराबर ओढून घ्या, ठीक आहे. आता एवढं केल्यानंतर काय करायचे मित्रांनो, अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, या ॲरोवरती क्लिक करायचे. आता ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. पुन्हा व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही आपलं झिप फाईलच्या फोल्डरला सिलेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे. नंतर इथं मी तुम्हाला एक 21 सेकंदाचा व्हाईट कलरचा व्हिडिओ दिलेला आहे. इथून अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे. नंतर या चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे. आता मित्रांनो, आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमचा जो काही वरचा आपला हा मेन फोटो आहे त्याला तुम्ही स्प्लिट करायचे. जसं की आता मी तुम्हाला सांगून देतो. तर आता जसं की इथं हा एक अंक दिसतो, इथं थांबायचे. आपला जो काही वरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं स्प्लिट नावावरती क्लिक करायचे. पुन्हा पुढे यायचे. इथं बघू शकता, इथं आता 2 अंक दिसतो, इथं थांबायचे. फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशाच पद्धतीने या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायची, ठीक आहे. तर मी पटापट आता हा फोटो इथून मी स्प्लिट करून घेतो सर्व अंकांप्रमाणे, ठीक आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता, आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या ठिकाणी थांबून मी अशा प्रकारे आपला वरचा मेन फोटो स्प्लिट करून दिलेले. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वरचा मेन फोटो या अंकांप्रमाणे स्प्लिट करून केल्यानंतर या व्हाईट कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही याला अशा प्रकारे डिलीट करून टाका. त्यानंतर सुरुवातीला यायचे, नंतर या ॲरोवरती क्लिक करायचे. आता मित्रांनो, आता आपल्याला आधी व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे. नंतर आपण हे सर्व फोटोंना ॲनिमेशन लावणार आहे, ठीक आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आधी अशा प्रकारे यायचे. आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. तर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे इथं वरती, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला 1 नंबरवरती हॅलो ब्लर नावाचा एक अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे. आणि जी काहीची लेअर आहे तर सुरुवातीचे 5 फोटोंना राहू द्यायचे कट केलेले, जसं की 1 2 3 4 5. तर ह्या 5व्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. नंतर आता हे सुरुवातीचे 5 फोटोंना हा व्हिडिओ इफेक्ट लावल्यानंतर जो काही 6 नंबरचा फोटो आहे याला तुम्ही सोडून द्या. आता अशा प्रकारे 7व्या फोटोवरती आहे. आणि इथं आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे, ठीक आहे. इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक मिरर 3 लेयर्स नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे. याची लेअर आधी अशा प्रकारे कमी करायचे. ॲडजस्टमध्ये यायचे. आधी फिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करून घ्यायची आणि व्हर्टिकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं कमी जास्ती करून घ्यायची, ठीक आहे. आता काय करायचं, अशा पद्धतीने आता पुढच्या 8व्या फोटोवरती यायचे. आता बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे.
आणि इथं जे काही ग्लोईंग लाईनचं ऑप्शन आहे तर इथे यायचे अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला बघू शकता 1 नंबरवरती इन्व्हल्पिंग लाइटिंग नावाचा एक बघू शकता, एक बॉडी इफेक्ट आहे, इथून घ्यायचे आणि याची लेअर या फोटो एवढं कमी करून घ्यायचे, 8वा फोटो एवढं. नंतर जो काही 9 नंबरचा पुढचा फोटो इथे यायचे, पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला टेक्नॉलॉजी 3 नावाचा बघू शकता, अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण अशा प्रकारे 9वा फोटो एवढं इथं कमी करून घ्यायचे. नंतर जो काही 10 नंबरचा फोटो इथे यायचे आणि आता तुम्ही काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे. आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं थोडंसं खाली यायचे आणि इथं तुम्हाला फ्लॅश 2 नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल हा वाला, तर इथून घ्यायचे आणि जी काही याची लेअर आहे तर जे काही आता आपला जसं की हा 10वा फोटो आहे, 10, 11, 12 आणि 13 हे जे काही फोटो आहे मित्रांनो, तर इथंपर्यंत हे फोटोंना राहू द्यायचे. ठीक आहे. 10 नंबरचा, 11 नंबरचा, 12 नंबरचा आणि 13 नंबरचा, तर हे 4 फोटोनुसार राहू द्यायचे. ठीक आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे हा जो काही 14 नंबरचा फोटो याला तुम्ही छोटी लेअरला तर हा सोडून द्या. ठीक आहे. आता डायरेक्ट अशा प्रकारे 15 नंबरचा फोटोवरती यायचे आणि पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक साऊंड वेव्ह नावाचा एक अशा प्रकारे बॉडी इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे आणि याची लेअर अशा प्रकारे या फोटोच्या थोडंसं अशा प्रकारे एवढं तुम्ही कमी करायचे. ठीक आहे. बघून घ्या, मी जेवढी कमी केलेली अशा प्रकारे एवढी तुम्ही लेअर कमी करायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. बघून घ्या. नंतर काय करायचं, आता याच्या पुढचा 16वा नंबरचा फोटोवरती यायचे, पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला एक एंजल विंग्स नावाचा एक बॉडी इफेक्ट दिसेल, पुन्हा हा बॉडी इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर पण अशा प्रकारे या 16 नंबरचा फोटो एवढे कमी करून घ्या. पुन्हा याच्या पुढचा 17 नंबरचा फोटोवरती यायचे, पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि पुन्हा खाली यायचे अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला एक बॉडी इफेक्ट दिसेल, तुम्हाला सांगतो तो बॉडी इफेक्ट घ्यायचे. ठीक आहे. बघू शकता हा फ्लेम विंग्स 1 नावाचा, तर इथून हा बॉडी इफेक्ट घ्यायचे आणि जो काही आपला 17 नंबरचा फोटो आहे तर याला हा एक बॉडी इफेक्ट लावून घ्या. ठीक आहे. नंतर जो काही आता पुढचा 18 नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे, पुन्हा आता बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, स्ट्रोक नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्हाला लाईट डिसॉल्विंग 1 नावाचा एक बॉडी इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे आणि याची लेअर अशा प्रकारे 2 फोटो एवढं राहू द्यायचे. ठीक आहे. हा 18 नंबरचा आणि 19 नंबरचा, तर हे 2 फोटो एवढं राहू द्यायचे. नंतर जो काही आता आपला 20 नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे, पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, नंतर लाईट इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला फ्लॅश 2 नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे इथून घ्यायचे आणि याची लेअर बरोबर शेवटीपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे जे मी तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट सांगितले ते सर्व अशा प्रकारे सर्व फोटोंना बरोबर लावून घ्यायचे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना. आता ॲनिमेशन लावण्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि जो काही आता आपला 2 नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे. आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता हे जे काही इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक रॉक व्हर्टिकल नावाचा बघू शकता, एक हा ॲनिमेशन शोधायचे आणि आपला जो काही 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा आणि 5 नंबरचा हे जे काही 4 फोटो आहे मित्रांनो, पहिला फोटो सोडून त्याच्या पुढचे जे काही 4 फोटो आहे तर हे 4ही फोटोंना सेम हा ॲनिमेशन लावायचे रॉक व्हर्टिकल नावाचा. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता. ठीक आहे. तर बघू शकता आता मी 4ही फोटोंना हा रॉक व्हर्टिकल नावाच्या ॲनिमेशनतून लावून घेतले. ठीक आहे. पहिला एक फोटो तुम्ही सोडून द्या. ठीक आहे. नंतर काय करायचं, अशा प्रकारे आता आपला जो काही 6 नंबरचा फोटो आहे, 6 नंबरचा फोटोवरती यायचे, कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आता आणि अशा प्रकारे पुढे येत चालायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही पटापट लावत चालायचे. ठीक आहे. आता अशा प्रकारे पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं बघू शकता ॲनिमेशन दिसेल कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये. तर तुम्ही हा ॲनिमेशन आपला 6 नंबरचा फोटोला लावायचे. नंतर 7व्या फोटोवरती यायचे, त्याला तुम्ही काय करायचं, स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन इथून लावायचे. ठीक आहे. बघू शकता हवाला स्लाईड अँड वेव्ह नावाचा. ठीक आहे. नंतर जो काही 8 नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि इथं तुम्हाला बाउन्सी नावाचं एक ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे. तर इथं थोडं पुढे जायचे, इथं असेल तर इथं बघू शकता, इथं आता बाउन्सी रस नावाचा ॲनिमेशन आहे. तर या 8 नंबरचा फोटोला बाउन्सी रस नावाचा हा ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. नंतर जो काही 9 नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि पुन्हा हे जे काही ॲनिमेशन यांना स्क्रॉल करून पुढे येत चालायचे. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला एक राईट झूम नावाचा ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे.
तर बघू शकता हा वाला राईट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला लावायचे 9 नंबरचं. नंतर जो काही 10वा फोटो आहे 10वा फोटोवरती यायचे. पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे येत चालायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही लावायचे. ठीक आहे. अजून अशा प्रकारे पुढे यायचे. मी तुम्हाला जिथं सांगतोय तिथं थांबायचे. अशा प्रकारे पुढे येत चालायचे. आणि इथे तुम्हाला एक स्लीप अँड स्लाईड टू नावाचा ॲनिमेशन दिसेल बघू शकता वाला. तर आपला 10 नंबरचा फोटोला हा ॲनिमेशन लावायचे. नंतर 11 नंबरचा फोटोवरती यायचे आणि पुढे यायचे अजून. आणि पुढे पण तुम्हाला एक स्लीप अँड स्लाईड 1 नावाचा ॲनिमेशन दिसेल. तर तुम्ही तो लावायचे. बघू शकता इथंच आहे स्लीप अँड स्लाईड 1 नावाचा ॲनिमेशन. तर या फोटोला लावून घ्या 11 नंबरचा. नंतर जो काही 12 नंबरचा फोटो आहे याला पण तुम्ही हेच ॲनिमेशन रिपीट करायचे स्लीप अँड स्लाईड 2. आणि याच्या पुढच्या फोटोला 13 नंबरचा स्लीप अँड स्लाईड 1 हा वाला ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे 4 फोटोंना हेच 2 ॲनिमेशन इथून रिपीट करायचे. ठीक आहे. आता जो काही याच्या पुढचा 14 नंबरचा छोटा फोटो आहे आपले बघू शकता छोटे लेअरवाला. तर याच्यावरती यायचे अशा पद्धतीने. पुन्हा इथं तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल स्ट्रिंग नावाचा. तर तो तुम्ही इथं लावायचे. ठीक आहे. इथं कुठं असेल तर इथं बघू शकता इथं आता स्ट्रिंग नावाचा ॲनिमेशन आहे. तर इथून या फोटोला लावायचे. ठीक आहे. 14 नंबरचा. नंतर जो काही 15 नंबरचा फोटो इथे यायचे आणि याला तुम्ही झूम टू ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. नंतर जो काही याच्या पुढचा 16 नंबरचा फोटो याच्यावरती यायचे. पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे. आणि इथं तुम्हाला पुढे एक स्ट्रेस अँड डिस्टॉर्ट नावाचा अजून ॲनिमेशन दिसेल. तर या फोटोला स्ट्रेस अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन लावायचं 16 नंबरचा फोटोला. ठीक आहे. नंतर जो काही आता 17 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे. आता इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं जो काही रॉक ओव्हरटेकल नावाचं ॲनिमेशन आहे तर या 17 नंबरचा फोटोला लावायचे. नंतर जो काही 18 नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही रॉक हॉरिझॉन्टल नावाचा ॲनिमेशन लावायचे. इथं असेल बघू शकता हा वाला रॉक हॉरिझॉन्टल नावाचा. तर या 18 नंबरचा फोटोला हा ॲनिमेशन लावायचे. नंतर याच्या पुढच्या 19 नंबरच्या फोटोवरती यायचे. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे. पुन्हा पुढे यायचे आणि इथं तुम्हाला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन दिसेल. तर या फोटोला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. नंतर याच्या पुढच्या 20 नंबरच्या फोटोला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. आणि जो काही शेवटचा फोटो आहे याला तुम्ही काय करायचे उबली नावाचा जो काही ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये तर हा इथून लावून घ्यायचे. अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला जे जे सर्व ॲनिमेशन सांगितले ते एक एक करून अशा प्रकारे सर्व फोटोंना लावून घ्या. ठीक आहे. मी तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगितली. तुम्हाला समजलं नसेल तर थोडंसं व्हिडिओ मागं करून पुन्हा बघून घ्यायचे. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आता आपले सर्व ॲनिमेशन वगैरे सर्व लागून गेलेले. आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले. सिम्पली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची अशा प्रकारे. आणि खालचे जे काही रेस आहे तर याला फुल आवडून घ्या आणि वरती ॲरो दिलेले आहे ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.